हे पोरं काऊन आवाज येऊ राहिले काय माहित काय झालं रे हा मम्मीने दिसू राहिले कुठे गेली चाल बरं पाहू एकदा हे काय झालं काय माहित हे पोरं मला असं वाटलं भांडणं केले काय तिची आई त्याला दिसून नाही राहिली ए कुठे आई तुमची आई कुठे काय करू राहिली अरे कांचन गॅस गेला काय मग सिलेंडर महाग झाले म्हणजे बर खाली येऊन सांगते का मला सांग जसं तू चुलीवर काऊन करू आली सिलेंडर महाग झालं ना पुन्हा मग आता एकदम गेलं तर आपलं सिलेंडर कधीच भरलेलं आहे ना हो का मग त्या युद्धामुळं तर नाही हा तेच त्या युद्धामुळं तू काय करू राहिली गॅस वाचू राहिली काय हा गॅस बी वाचून लावला हा आणि पुन्हा मग त्याचा नंबर लागतो नाही लागत आणि महाग पण झाला आता गॅस महाग बी झाला. त्या जे युद्ध चालू आहे तर त्याच्यामुळं हर घरामध्ये ही तकलीफ आहे आता सगळेजण आता काय करू राहिले माहिती का जुने दिवस आठवण करू राहिले आता सगळेजण जे हिशोबानं चुलीवर स्वयंपाक करू राहिले आता सगळेजण चुलीवर करतील आणि मागचे दिवस आठवण करतील आता आमच्या इथं तर चूल आहे म्हणून कांचन करते चुलीवर स्वयंपाक आता कोणाची इथं नाहीये काय काय तुझ्या इथं पण आहे का चूल हा नाही पिठाची जादू दाखवतो ते पीठ खाऊन पाहू दाखव तुझी जादू हा हा अरे बापरे पाहू नको करू नका जाऊ दे ठसका लागला ना ठसका लागला ना हा अशी रिकामी कामं करू नये ना मग पीठ येते डाळून जर लागलं तर पीठ आहे ना हा कांचन मग तुला हे चांगलं वाटू राहिलं का गॅसवरचं चांगलं वाटतं याच्यावरती चांगलं वाटतं मला हा पण पाय ना ते युद्धामुळे तू किती भिली हा येऊन जाईन लवकर तू टेन्शन नाही घे गॅस लवकर भेटून जातो पण तरी 2-4 महिने लागतील हा हो जे लागतील ते लागतील मग आता जाऊ दे मस्त जाळ पेटला काही घरात काही दारात हा असं करणार का आपल्याला तसा सिलेंडर किती दिवस जातो तसं त्याच्यात आपल्याला 4 महिने जातात. हा बापरे हा फुगा फुगे 3 महिने होऊन गेले आणि त्याला 3-4 महिने होत आले हाव का तेव्हा पण जाऊ शकतो त्याच्यामुळे मग तू काय करू राहिली वाचू राहिली की नाही जेवढे दिवस गेले तेवढे दिवस चालतं तर मित्रांनो नक्की तुम्ही पण सांगा तुम्ही पण असं करू राहिले का आता युद्धामुळं गॅस महाग झाल्यामुळं तर तसं काही अडचण नाहीये आपल्याला गॅस असं काही महाग नाही झाला असून पण लोक घेऊ राहिले पण त्यांना असं वाटू राहिलं जर लवकर गॅस गेला आणि आपल्याला भेटला नाही तर त्याच्यासाठी भरपूर लोक काय करू राहिले चुलीवरच स्वयंपाक करू राहिले आणि चुलीवर स्वयंपाक करून गॅस वाचू राहिले तर तुम्ही पण करत असाल तर नक्की कमेंट करून सांगा आम्हाला की तुम्ही पण असं वाचवायचा प्रयत्न करू राहिले कांचनला तर आनंद येऊ राहिला का कांचन आनंद येऊ राहिला ना मजा येते ना हाव का माझ्या बरं आईच्या इथं पण चुलत होती. हाव का बरं असं वाटू राहिलं का तुला तुझ्या आईच्या इथं आली मग हाव. आहे का नाही नाही वाटायला लागलं तिथं माझी आई करून खाऊ घालत होती हाव का चल तिथं मी तुम्हाला करून खाऊ घालत होती. हा मग पोळ्या मस्त झाल्या पण हा. मस्त फुगू राहिल्या याच्यावर हा. मस्त चूल एकदम मातीची मस्त आहे की नाही हाव. हा. तर आता हे बाई आलोक आहे श्लोक आहे इथं त्याच्या आईजवळ बसलेले सगळेजण मातीची नाही ती सिमेंटची. हा चूल सिमेंटची आहे की नाही घरी बनवेली ती सिमेंट. हाव का हा तू बनवेले बापरे अरे श्लोक म्हणलं तू पैदा पण नव्हता झाला तवा दादा हा